नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी किरण कोल्हे मिस्टर के कृषी मित्र या युट्यूब चॅनल आपलं सहर्ष स्वागत करतो। तर शेतकरी मित्रांनो, थंबनेलमध्ये सांगितल्याप्रमाणे तुमचा आजचा विषय डाळिंबाची सेटिंग झाल्यानंतर, फुल सेटिंग झाल्यानंतर अन्नद्रव्य व्यवस्थापन, कीड व्यवस्थापन आणि स्लरी याच्याबद्दल आपण परत बोलणार आहे। मागच्या भागामध्ये तुम्ही जो व्हिडिओमध्ये बघितलं, जे जे अन्नद्रव्य तुम्हाला ड्रिपमधून सोडायचे किंवा वरून स्प्रे काय करायचा आणि किंवा स्लरी कोणती करायची त्याच्याबद्दल आपण सविस्तर चर्चा केली। तीच चर्चा आज कंटिन्यू करणार आहे आणि तुम्हाला मी आज सविस्तर माहिती अशी देणार आहे की स्लरी अजून काय सोडायची किंवा अजून काय अन्नद्रव्य तुम्हाला ड्रिपनं सोडायचे जेणेकरून तुमच्या डाळिंबाची साईज वाढेल। याच्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। तर शेतकरी मित्रांनो, पाठीमागच्या भागामध्ये व्हिडिओच्या तुम्हाला मी सांगितलं की ड्रिपने काय काय अन्नद्रव्य सोडायचे। आज पण सांगणार आहे तुम्हाला, एक कायम लक्षात असू द्या, तुम्हाला फक्त आणि फक्त फॉस्फरसची लेवल चांगली कंटिन्यू ठेवायची। फॉस्फरस युक्त वॉटर सोलेबल तुम्हाला जादा द्यायचे जेणेकरून फॉस्फरस जादा अपटेक झाल्यानंतर तुमची साईज लवकर होईल। आणि एक ध्यानात राहून द्या, ह्याच स्टेजला तुमची साईज चांगली होते, कारण आत्ता ते फळ लहान असतं आणि जसं आपण म्हणतो बाळाचे पाय हे पाळण्यातच दिसतात, तसंच हे बाळ समजून चाला आणि त्याचे पाय तुम्हाला पाळण्यातच दिसू राहिले। आत्ताच याच कंडिशनला तुम्हाला जादा अन्नद्रव्याची उपलब्ध करून द्यायची आहे जेणेकरून तुमचे झाड थकणार नाही आणि अन्नद्रव्य अपटेक करून तुमच्यावाली सेटिंग झालेले सगळे फळं चांगल्या साईजमध्ये रूपांतर। तर शेतकरी मित्रांनो, आपण आज अशा बागेत आलेलो आहे का ज्या बागेमध्ये मी तुम्हाला पाठीमागे व्हिडिओ केला होता आणि तो व्हिडिओ आपला खूप गाजलेला आहे की मादी कळीचा स्ट्रोक लांब निघण्यासाठी काय करावं लागेल। तो ह्याच बागेत होता आणि त्यांनी सगळे सांगितलेले सगळं अन्नद्रव्य किंवा सगळे स्प्रे व्यवस्थित घेतले आणि आज तुम्ही बघू शकता त्यांच्या बागेत फ्लावर किती सेट झालेला आहे। एवढं मोठं झाड आहे पण सगळीकडे गजबजलेलं दिसतंय तुम्हाला, सगळ्या ठिकाणी फ्लावरिंग व्यवस्थित झालेली आणि मेन काढीला फळ आहे एकदम। कॅमेरामॅनला सांगू मी की तुम्ही एकदा व्यवस्थित झाड दाखवा। प्रत्येक फांदीला तुमच्या कमीत कमी भरपूर प्रमाणात प्रत्येक फांदीला सेटिंग झालेली दिसते आणि स्ट्रोक पण चांगला आहे। त्याच्यामुळं मी सांगितलेले उपाय हे 100% करूनच बघा, कारण तुम्हाला पण असा रिझल्ट बघण्याचा असेल, तुमच्या बागेत असा रिझल्ट तुम्हाला इच्छा असेल असा आपल्याला फायदा व्हावा, त्यासाठी हा व्हिडिओ पण तुम्ही शेवटपर्यंत बघा। तर एक ध्यानात घेऊन चला, मी तुम्हाला अगोदर सांगितलं। तर मित्रांनो, मी तुम्हाला मोजकेच आणि थोडे अन्नद्रव्य सांगतो जे तुमच्या लवकर लक्षात राहील। तर सगळ्यात पहिलं तुम्हाला 49-32, 42-47 यासारखे ग्रेड तुम्हाला ड्रिपनं सोडायचे आहे जेणेकरून तुमचा फॉस्फरस लेवल वाढवेल आणि पोटॅश पण थोडंफार प्रमाणात भेटेल त्याला, ते साईजमध्ये रूपांतर होईल। आणि एक ध्यानात राहून द्या, ह्याच कंडिशनमध्ये तुम्हाला सगळ्यात जादा अन्नद्रव्याची गरज पडते आणि ते अन्नद्रव्य अपटेक होत नाही, त्याच्यासाठी तुम्हाला अगोदर मुळ्या चेक करा। आता सेटिंगच्या काळात, फ्लॉवरिंगच्या काळात आपण नेमॅटोडसाठी औषध सोडलंच असेल, आता तेच तुम्हाला आता ज्यावेळेस कलर चेंजिंगचा काळ येईल त्यावेळेस तुम्हाला अन्नद्रव्य अपटेक करण्याची जादा गरज असते। अन्नद्रव्य जास्त लागतं, त्यामुळे ते अमृत नो नोट नावाचं प्रोडक्ट आहे, अमृत नो नोट्स नावाचं प्रोडक्ट आहे जे तुम्हाला ड्रिपनं सोडायचं आहे आणि तुमची नेमॅटोडसाठी त्याचं काम करणार आहे। ते झाल्यानंतर तुम्हाला मी सांगतो 49-32 2 ते 3 किलो, 42-47 द्या 2.5 ते 3 किलो, हे ड्रिपनं सोडायचं आहे। एक ध्यान राहून द्या, फॉस्फरस युक्त कोणतेही खतं, कोणतेही लिक्विड फॉस्फरस युक्त असलेले, फॉस्फरस जादा असलेले हे तुम्ही ड्रिपनं सोडू शकता जेणेकरून तुमच्यावाल्या साईज मिळवण्यासाठी तुम्हाला फायदा होणार आहे। आता दुसरा पॉईंट आहे की तुमच्या किडी, आता काय होतंय, भरपूर ठिकाणी बागा सेट झालेल्याच असतील आणि अशा वेळेस नाजूक फळावरतीच किडी अटॅक करतात, ती म्हणजे अळी फळं पोखरणारी अळी। ही अळी फळात जाऊन पोखरून अळी खाते, त्यामुळे भरपूर प्रमाणामध्ये नुकसान जादा होतं। आता काय होतं, काही ठिकाणी आपण सेटिंगच्या काळामध्ये जे गवत असतं ते काढत नाही, त्यामुळे पण अळीचा जो नुकसान करते ती जादा करते, कारण अळी जास्त वाढते गवतामुळं। आता ज्या शेतकऱ्यांचे बाग सेट झाले असतील त्यांनी गवत काढून टाका, बाग क्लीन करा, ज्याने तुमच्यावाला जे मिलीबग येतो, जे याचं गाजर गवत वाढलं असेल, हे बघू शकतो तुम्ही। आता गाजर गवत वाढलं तर ह्या वेळेस अशा ठिकाणी तुम्हाला मिलीबग येण्याचा खूप जादा प्रमाणात धोका असतो। पण लोक काही ठिकाणी आत्ता निम्मी सेटिंग झालेली आणि ज्या ठिकाणी सेटिंग पूर्ण झालेली किंवा सेटिंग चालू असते आणि काही सेटिंग पूर्ण झालेली असते, ह्या लोकांना मिलीबगसाठी तुम्हाला केमिकलचा स्प्रे मारणं आपल्याला फायदेशीर नसतं, ज्यामुळे मधमाशी जाते। अशा वेळेस तुम्हाला अमृत मिलिक्विड नावाचं औषध आहे 2 ml कृष्णावेली कंपनीचं, हे घ्या, त्याने स्प्रे करा, तुमचा मिलीबग कंट्रोल होईल। आणि राहिलं अळीचं, अळीसाठी तुम्हाला बायो 303 आहे,
आणि कृष्णवाली कंपनीचं किक नावाचं औषध आहे, जेणे तुमच्यावाली आळी मरल. ज्यांचा निम्मी सेटिंग झाली आणि निम्मी आता फ्लॉवरिंग चालू आहे किंवा फ्लॉवरिंगची गरज आहे त्यांना, त्याच्यासाठी ऑर्गॅनिकमध्ये सांगितलं. ज्याची सेटिंग पूर्ण झाली असेल त्यांनी अर्धा ते 1 ग्रॅमनी इमामेक्टिन स्प्रे करून घ्या, आळीचं नियंत्रण होऊन जाईल. तर शेतकरी मित्रांनो, आपला तिसरा मुद्दा असा आहे की आता ऊन खूप पडलंय आणि ह्या उन्हामध्ये सनबर्निंग येण्याचा सगळ्यात मोठा धोका आहे. म्हणजे आता एवढे कष्ट करून फ्लावर सेट केलाय, ह्या काळात ह्या वर्षी तुम्हाला फ्लॉवरिंग सेटिंगला खूप मोठ्या प्रमाणात त्रास झालाय. आत्ता फ्लावर सेट झाला, फुल सेट झालं, फळ सेट झालं, पण आता त्याला सनबर्निंग पासून वाचवायचं आहे. त्याच्यासाठी तर एक ध्यानात राहून द्या, त्याच्यासाठी एक प्रोडक्ट आहे अमृत बायोसील, कृष्णावली कंपनीचं 2 ml घ्यायचं. हे बायोसील तुमच्यावाल्या फळाच्या आतमध्ये झाला सिलिकॉन अपटेक करण्यासाठी मदत करतं आणि हे फळावरती लेअर तयार करतं आणि त्या लेअरमुळं तुम्हाला सनबर्निंग वाचवली जाते. तर काय होतंय, बायोसील ड्रिपनी सोडल्यानंतर किंवा वरून स्प्रे मारल्यानंतर जे सिलिकॉन आहे ते अपटेक केलं जातं, जे आपल्याला रोगप्रतिकारक क्षमता किंवा सनबर्निंग पासून वाचवण्याचं काम करतं. एक कायम लक्षात असू द्या, ज्यावेळेस तुमच्यावाले ट्रेस जादा असेल किंवा ऊन जादा असेल तर त्यावेळेस तुम्हाला बायोसीलचा वापर करायचा आहे, म्हणजे सिलिकॉनचा वापर करायचा आहे. त्याच्यामध्ये 2-3 कंपन्यांचे औषध आहे, तुम्हाला ते सांगतो. पहिलं म्हणजे कृष्णवली कंपनीचं अमृत बायोसील, दुसरं म्हणजे प्रिव्ही कंपनीचं सिलिक्झॉल नावाचं औषध. हे 1-1.5 ml 2 ml ह्या प्रमाणात वरून स्प्रे करायचं आहे. आणि ध्यान राहून द्या, इथून पुढच्या प्रत्येक स्प्रेमध्ये तुम्हाला सिलिकॉन घ्यायचंच आहे. एकाडे एक घेऊ शकता. त्याने काय होईल, तुमच्यावाली जो ट्रेस पडतोय उन्हाचा, आणि उन्हाचा ट्रेस पडल्यामुळे सगळ्यात जादा औषधं आपल्या आतमध्ये अपटेक केला जात नाही. पानाचे पर्णरंध्र हे बंद झालेले असतात आणि पानाचे पर्णरंध्र बंद झाल्यानंतर किती का स्प्रे मारा तुम्ही, तरी पण तुमचे अपटेक होत नाही. नुसता मुळांवरती तुम्हाला ड्रिपनं औषध सोडून भागणार नाही. नुसतं ड्रिपने औषध सोडून तुमचे अन्नद्रव्य जेवढे पाहिजे तेवढे भेटणार नाही. तुम्हाला प्रकाश संश्लेषण क्रिया केल्याशिवाय अन्नद्रव्य तयार केले जाणार नाही. त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी लक्षात असू द्या, मी एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे, जैविक आणि अजैविक ट्रेस झाडाला पडत आहे, त्याच्यामुळे अन्नद्रव्य सुद्धा अपटेक होत नाही. तर ट्रेसमधून बाहेर काढण्याचं असेल तर तुम्हाला सिलिकॉन हा घटक सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि दुसरं म्हणजे तुम्हाला प्रकाश संश्लेषण क्रिया करण्यासाठी सीवीड नावाचा घटक हा पण तेवढाच जादा महत्त्वाचा आहे. त्याच्यासाठी अमृत ॲक्टिव्ह झाईम हे 2 ml वरून स्प्रे करा, जेणेकरून तुमचे पानं टवटवीत राहतील डाळिंबाचे. आणि तुमचे अन्नद्रव्य अपटेक करण्यासाठी किंवा त्याला अन्नद्रव्य तयार करण्यासाठी प्रकाश संश्लेषण क्रिया करून अन्नद्रव्य तयार करण्यासाठी खूप चांगल्या प्रमाणात फायदा होईल. आणि तुमच्यावाल्या झाडाला जेवढं पाहिजे तेवढं ड्रीप न दिल्यानंतर आणि वरून पण प्रकाश संश्लेषण क्रिया करून अन्नद्रव्य व्यवस्थित अपटेक होईल. त्याच्यामुळं तुमच्या उन्हाचा ट्रेस मिळवण्यासाठी तुम्हाला मी जेवढं सांगितलं तेवढं उपाय करा, नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. तर शेतकरी मित्रांनो, मला व्हॉट्सअपला फेसबुकला रिक्वेस्ट आली होती शेतकऱ्यांची, त्यांच्या मेसेज आले होते की सर आता आमचं बाग सेट झालेलं आहे आणि आम्ही बेसलला डोस टाकतो फ्लॉवरिंगच्या काळात किंवा सेटिंग बाग धरायच्या काळात तो कमी टाकलेला आहे, तर आम्हाला आता काय डोस टाकू. तर त्या शेतकऱ्यांसाठी माझं यातून तुम्हाला सांगणं आहे का ज्यांचा बाग पूर्ण सेट झालेला आहे आणि हिरव्यात रूपांतर झालेलं आहे, लाल फळामधून हिरव्यात रूपांतर झालेलं आहे, अशा शेतकऱ्यांनी तुम्हाला मी 2 प्रकारचे खतं सांगतो. ते तुम्हाला ड्रीप खाली टाकायचे. जादा काही खड्डे घालू नका, जादा माती हालचाल करू नका, थोडं नॉर्मल काढा आणि त्याच्यामध्येच ते खत टाका आणि वरून माती टाकून झाकून द्या आणि पाणी सोडून द्या. सगळ्यात पहिलं खत आहे 10-26-20 घ्या. तुम्हाला 4 वर्षाचे झाडं असेल तर तुम्हाला 10-26-20 घ्यायचं आहे 400 ग्रॅम आणि त्याच्यामध्ये टाकायचं आहे अमृत रूट सोल नावाचं ग्रॅन्युल आहे, ह्युमिक सिविड फोलिक ॲसिड असे कंटेन असलेलं अमृत रूट सोल हे मिक्स करायचं आहे आणि ते ड्रिप खाली टाकून द्यायचं आहे, जेणेकरून तुमचं अन्नद्रव्य सगळे अपटेक होऊन जातील आणि जे मेन अन्नद्रव्य आहे फॉस्फरस आणि पोटॅश हे तुम्हाला जादा उपलब्ध होऊन जातील. हे बेस्ट मला 10-26-20 चांगलं वाटतं. मी प्रयोग करताना 10-26 वापर केलेला आहे. अजून कोणत्या शेतकऱ्याला वाटत असेल की तुम्ही बाकीचे कोणते खतं घेऊ शकता, फॉस्फरस आणि पोटॅशयुक्त जे जादा खतं असतील तेच खतं घ्या. 10% नायट्रोजन त्याच्यामध्ये आहे, तो नायट्रोजन फक्त वहनाचं काम करणार आहे 10-26 मधला, त्याच्यामुळे नायट्रोजन आला म्हणून घाबरू नका. नायट्रोजन हा फॉस्फरस आणि पोटॅशला वहन करून नेण्यासाठी तुम्हाला काम करणार आहे, म्हणून 10-26 टाकलं आहे.
तुम्हाला दिला आहे, कारण त्याच्यामध्ये फॉस्फरस आणि पोटॅश चांगल्या प्रमाणात आहे आणि त्याचे रिझल्ट पण मला चांगल्या प्रमाणात आलेले आहे. आणि अमृत रोड सोल दिलं आहे जे तुम्हाला मुळांची वाढ करेल आणि आपटे करण्यासाठी त्याच्यामध्ये फुलिक आणि फुलविक ॲसिड दोन्ही पण दिले आहे, जेणेकरून तुमच्या झाडाला अन्नद्रव्य आपटे करण्यासाठी मदत करेल, अन्नद्रव्य व्यवस्थित भेटेल आणि झाड ट्रेसमध्ये जाणार नाही. अन्नद्रव्याची उपलब्ध भेटल्यानंतर साईजमध्ये चांगला फरक करेल. ओके शेतकरी मित्रांनो, तुम्ही दिलेलं असंच प्रेम शेवटपर्यंत आमच्या व्हिडिओपर्यंत बघत चला. तुम्ही दिलेल्या प्रेमामुळे आपण खूप मोठा सबस्क्राईबचा आकडा पार करू शकलो आहे. असंच तुमचं प्रेम असू द्या. आमचे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा आणि त्या व्हिडिओवरती तुमचे प्रश्न नक्की कमेंट करत जा. त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत असतो. हा व्हिडिओ लेट झाला त्याबद्दल शेतकऱ्यांकडून माफी मागतो. आमचा चॅनल सबस्क्राईब करण्याचं विसरू नका. लाईक करा, कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.